काय आहे? काय आहे? काय म्हणजे भांडी घासते कुठले भांडे? पळीवरचे. काय गरज आहे? काय म्हणजे करावं लागतं. अरे एक दिवस सुट्टी घेतली क्लासला, म्हणजे सुट्टी घेते तू, पण असं तू सांगितलं नाही मला हे. मग काय ते बोललं ना, तुम्हाला काय सांगायचं, तुम्हाला माहिती नाही का? हा याला तू थकत बिकत नाही काय? काय करावं लागतं. करावं लागतं. करावं लागतं. कधीपासून धुतीये तुझी? सकाळपासून. सकाळपासनं? जाऊ दे सरक, मी धुतो थोडेसे. धुवा करत धुतो का मी? धुवायला बसवीन तुम्हाला इथं. ऐन आता हे लावलं तुम्ही तिथं लावा. आता दादा बोलले मी धुतो. अरे पण हे कोणी डोकं चालवायला लावले तुला? करायला लागतं, माहितीये ना तुम्हाला. अरे पण मी तुला काय म्हणतोय, तू आता ऑलरेडी तू एवढं करते घरातलं काम, म्हणजे थांबायचं म्हणजे मी तुम्हाला सांगतो, ती एवढे काम करते घरातले. सकाळी उठते, पोरांचा नाश्ता, मे बी आंघोळ पण घालते ते आरुषावणीला कधी कधी, मग त्यांचे कपडे, मग त्यांचा नाश्ता, मग त्यांना शाळेत तर मी सोडून येतो, मग तिचा आंघोळ बांघोळ, मग ते नाही झालं की घरातले कपडे धुवायचे, कपडे धुतले, अर्धे धुतले नाही धुतले की लगेच आवरायचं, लगेच क्लासला जायचं, क्लासवरनं आले नाही की मग जेवण बनवायचं, जेवण नाही बनवलं की मग परत ते क्लासचं काहीतरी करत बसायचं, तर तेवढ्यात वेळ भेटला तर व्हिडिओ काढायचे. म्हणजे जर हा जर ब्लॉग तुम्हाला बघायचा असेल ना की पूर्ण रुटीन सकाळपासून, तर मी तर म्हणतो तुम्ही सुद्धा हैराण असेल यार कसं काय हँडल करते. म्हणजे खरं सांगतो खोटं सांगतो नाही का, बिचारीचं लय मरण होतं. मला असं वाटतं कधी बाई ठेवा आपण घरामध्ये आता खावा. तेवढंच राहिला, तिला पगार द्यायचा का? पगाराचं नाही, मग तू कवर असं घासत बसणार कवर नाही का? म्हणजे आता म्हणजे आता ती काम तेवढं करते म्हणून म्हणतोय चला आता त्यात म्हणजे काही ना काहीतरी तिला आहेच माग, मग तेवढ्या वेळात ती व्हिडिओ काढणार, व्हिडिओ काढून नाही झालं त्या आवराआवरी झाली की झाली संध्याकाळी झाली, चहा पिलं नाही तर वरती चहाचे भांडे, दुपारच्या जेवणाचे भांडे नाही घातले की परत संध्याकाळचं जेवण, ते जेवण नाही जेवलं की परत संध्याकाळ. म्हणजे नाही का तू खरं तर ना, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कसं तुला काय वाटतं, तू असे मोलकरीन झाले? कंटाळाला येतो. कंटाळा येतोय, मग काय केलं पाहिजे याच्यावरती आता मला हे करणं भागच आहे. तुम्हाला म्हणजे सांगितलं जातं व्हिडिओ मध्ये, ते आजी वारल्या होत्या आणि साफसफाई आता 10वा आहे, तर तू नव्हतं सांगितलं मला हे. साफसफाई करणं गरजेचं आहे, त्याशिवाय आम्हाला देवपूजा नाही करता येणार. आणि आता 10वा आहे त्यामुळे मी आधीच करून घ्यावं म्हणलं सगळं. 2 दिवस सुट्टी घेतलेत, हातरून वगैरे सगळं पांघरून. ते एक बरं आहे म्हणा, मशीन आहे. त्या मशीन मध्ये मी तेवढी एक मदत होती मला, नाहीतर मग काय करणं नव्हतं. आता एक थोडी ब्लँकेट धुवून टाकली मी. आता हे अजून लय वरचे आता म्हणजे तू किती वाजल्यापासून करते तू? खरं तर 11:30 वाजल्यापासून करते. त्यात पण आता किती वाजले? 11:30 झाले. सकाळी म्हणजे नाश्ता पाणी केलं, आरुषला शाळेत पाठवलं, आरुषला सोडायला वगैरे हे जातात. पण मला नव्हतं ना माहिती या गोष्टी, तू हे करणार आहे किंवा काय करणार आहे. आता डायरेक्ट समोर दिसल्यावर मी विचार करतो ना, बाबा आराम करायला सुट्टी घेतली ते कशाला घेतली ते. अरे एवढं सारे काम निसते, कामच काम, माणूस मग निटून जातो ना, म्हणजे असं वेगळं वाटतं जरा माणसाला. किती कष्ट करणार, मग तेच म्हणते तुझ्यासाठी मी काय करू, घासू का भांडे? घासू एवढे भांडे फक्त तिथं पालते मला. मी वाजून काढायचे मला, तरी काय बोलायचं, अजून काचेचे भांडे काढायचे मला. कशाला करते एवढे काम? काही गरज नाही करायची, माहितीये का? गरज नाहीये गरज. एवढे सारे थांबा मी तुम्हाला भांडे दाखवतो किती आहेत ते, की कसे घासलेत ते पण दाखवतो. सगळं परकीचे हे पण काढलेत. अरे बापरे, हे पण काढले का तू? ते पण घासायचे अजून मला. बघा थांबा मी दाखवतो तुम्हाला काय काय काढलंय. ते किचन मधले ते खालच्या ट्रॉल्या सुद्धा बाहेर काढल्यात, ट्रॉल्या सगळ्या बाहेर काढल्यात. आणि हे एवढे सारे भांडे, आज तर नुसता पसारा झालाय घरामध्ये. त्यातले कपडे पण धुतले का? ब्लँकेट धुतले, कपडे धुतले. आणि तुम्ही पसारा करताय का? कुठली भाजी करतोय? भाजी बिजी नको करू. तर बघा एवढे सारे असे याने भांडे वगैरे धुतलेत. कसं होणार तुझं?
मग तुझं असं मला अशी क्यू यायला लागली क्यू. शांत बसा तुम्हाला केव येते माझी. आयला अवघड आहे. पहिलं पण मी भांडी काढायचे तेव्हा हे साहेब मला म्हणायचे काय गरज आहे काढायची. आता तरी ट्रॉली आहे म्हणा, ट्रॉलीमुळे खरं तर भांडी घाण होत नाही. खरंच नाही होत घाण. नाही तर आधी ट्रॉली नव्हती ना, माझी भांडी एक म्हणजे घासले असेल ना 1 महिन्यात धूळ बसायची. म्हणजे 15 दिवसातच त्याला धूळ बसायला चालू. आणि रोडला घर असल्यामुळं आणि आता काय म्हणायचे, प्लॅन "का घासती?" मग का घासती म्हणणार ना आपण ते. बरं ठीक आहे, वर्षातनं एकदा वगैरे कधीतरी ठीक आहे, पण तुला टाइम पाहिजे तसा. तू मोकळी पाहिजे. तू मोकळीच नाहीये, तू एक टाइमच आता नाहीये. एवढं करून सुद्धा तुम्हाला पण माहिती आहे आता टाइम नाही मला. म्हणून तर म्हणतोय ना सर जाऊ दे मी धुतो भांडे. राहू द्या जाऊ हा? अरे संपले. आहे की अजून हे काढायचंय अच्छा वरचं. हे नाही काचाचे नाही मला दिवसात. मी एक काम सांगितलं यातली काच बारीक करून आणायला. मला वरती भांडे लावायचे ते काचेचे व्यवस्थित. हे काढायचे अजून ते कडचं पितळाचे भांडे ते काढायचे. आता हे सगळं काढणार आहे. तुम्हाला काम पाहिजे ना, मी काम लावते. नको नको मला नको काम. हे नाही मी तुम्ही हे भांडे लावायचं काम करा. कशाला उगाच असं आहे का मग विसरायला आलो उगाच आलो. कशाला मग म्हणताय धुतो म्हणून. ते तर लय मोठं किती काम छान आहे. ठेवले, हलकं काम किती लावायचं. छान ठेवले भांडे बघा किती छान. आता हे पितळाचे भांडे हे घासायचे. प्यायला काढ ना आपल्याला बाहेर. हा? पिणार का तुम्ही पाणी त्यात ना? पित होतो की पहिले छोट्या घरामध्ये. त्या तांब्याच्या ह्याच्यामध्ये प्यायला पिलेलं चांगलं असतं. हे पण बघा किती छान लागलं. तर आता हिला काय काम नसल्याने आता हिने तर काम काढलंय. नाही, आता साफ पण होतं तेवढंच घर स्वच्छ होतं. सारखं सारखं कोण काढणार आहे तेव्हा? ते पण आहे. आणि मग आता जेवायला जेवायचं ना. भात आमटी खायची आता. भात आमटी. मग काय करता? अरे बापरे. सकाळी नाश्ता केला तेवढा. काही जेवढं काम करते मला वाटतंय तिला मदत करावं. नाही मी करतोय म्हणजे मदत तिला, असं नाही की नाही करणार आहे मदत. आता हे बोललेत बघू काय करते नाही. आता मी यांना एक काम सांगितलं, एक नाही 2 सांगितले खरं तर. मी यांना काच सांगितली मग. हा ते करतो ती. आता ते दुकान उघडं पाहिजे. फोन शनिवार रविवार बंद असतं ते. फोन करून जावं की. कशाला काय काढते तू? हे हे बघ प्लास्टिक काढते हो. काय काय करते काय काय नाही अवघड झाले. आता पहिले जेवायला बनवू आपण. मला भूक लागली. मग आता काय भात हे करते गरम. भूक लागली भूक. झालं जेवायचं ते आता. हे करते. मला पण भूक लागली. भूकचं नाव कशाला काढलं? भूक लागली आता. भूक लागली आता. आता आमच्या बाजूला शाळा झाली एक. नुसते पोरं कालवा करत असतात. त्यांचं सकाळ सकाळ मला त्यांचं ते भरपूर काय ऐकायला येतात. त्यांचे श्लोक गाण्याचे चांगले चांगले असतात. कुठलं तरी म्हणतात तरी तू आता माझ्या लक्षात नाही. भरपूर सारे म्हणतात. प्रार्थना म्हणतात. प्रार्थना वगैरे तर म्हणतातच. वंदे मातरम म्हणतात. राष्ट्रगीत म्हणतात. इथं बाजूलाच आहे आमच्या खिडकीतनं, म्हणजे किचनच्या खिडकीतनं समोर दिसतं. त्यांचे डबे वगैरे ठेवलेले असतात तिथं. ते तुला बघत असतील पोरं. क्या ये आंटी कितना काम करती है, आओ जाओ दिखो जब निस्ता किचन में निस्ता भांडेच घसती है. घस 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 घस. ओ आंटी छुट्टी लो म्हणत. तुम क्या काम को है क्या आंटी इधर असं म्हणत असेल. ओ आंटी तुम काम पे क्या इधर? हाँ क्या आंटी? झालं का बोलणं? नाही मी बरोबर बोललो म्हणतो त्यांना काय शाळेत काम नाही का मला बघण्याऐवजी? असं काय नाही. काय काम करणार ते? बाई करल ना. तुला जे जड जाते ते काम तू त्याला लावू काम शकतो. करणार. सगळ्या कामाला वेगवेगळे पैसे घेतात बाया, माहिती होतं ना? बाई लावतात सगळ्या कामाला. आवणी तू कधी मोठं होणार? आवणी तू कधी मोठे होणार? तू तर पसरच करायला लागली. काय झाले? हे तू मोठी आहे का? हा भांडे धु चल. भांडे धु. मोठी आहे ना तू? मोठी आहे ना? भांडे धु चल. येईल बसवर. हा गेला वाटतं सो. ए त्याला मी भांडे धुवायला बोलो. भांडे धु ना मम्मी सोबत. मोठी आहे ना तू? लहान आहे का मग? आता तर म्हणली तू मोठी आहे. नाही नाही मग लहान आहे का तरी सुद्धा मग भांडे धुवायचे. भांडे धुवायचे. तू मोठी झालं धुणार का?
अवनी मोठी झाल्यावर धुणार का मग? हा केवढी मोठी झालं मग धुणं. तू आता तर म्हणली मला की मी मोठी आहे. मग आता तू म्हणली छोटी पण आहे. याला बसव का घासायला ते ते हे घास 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 चल. जा जा खेळ, जा बाई खेळ. मम्मीची अपेक्षा आहे तू कधी मोठे होणार, कारण की मम्मीचं म्हणणं आहे की बाई नाही आणायची कामाला, आवनी मोठी झाली की आवनीलाच काम लावायचं. बरोबर म्हटलं का नाही मी? बरोबर पकडे की नाही? लगेच नाही सगळं करायला लागलं. हा? काय लगेच करणार का ते सगळं? तुम्हाला पण माहिती आहे. करल ती आताच कधी? म्हणते लहान आहे मी, लहान आहे. अजून तिला मोठे व्हायला टाइम आहे. टाइम आहे का? होईल ना मोठी मग. एवढं अर्ध पण तुला आस आहे ना आवनी कधी मोठी होईल? खरं खरं सांग. मोठी मला कधी, काम केली का? कारण की तू बोलून दाखवलं माझ्यासमोर 2-3 वेळा तिला, आवनी तू कधी मोठी होणार ग? मला कधी चहा बनवून देणार ग तू कधी? मग चहा मागती ना ती माझ्याकडे, उठल्या उठल्या चहा दे. ना मी तिच्याकडे मागणार, मी जरा चहा बनव गं. पितंबरीने घासते काय? हम्म. याच्यात हे पण सुचत होय तुला? एवढ्या ह्याच्यात हे पण सुचतो? म्हणजे स्वच्छ निघणार कधी? काय पाण्याने धुतलं अजून काळ होत ते. काय असं तुमच्या घाणेरडी काम नाही. घाणेरडी नाही का? म्हणजे असं म्हणजे सुस्त कस काय असं? म्हणजे जर मी जर कधी भांडे धुवायला बसलो तर मी पाण्यातच काढले एवढे सगळे भांडे, एवढं मोठं टप असं. मला एक सांगू का, मी ना मम्मीकडे राहायला म्हणजे होते प्रेग्नन्सी मध्ये किंवा बाळ झाल्यावरती, तर ह्यांना मी देवपूजा करायला सांगायचे नाही का, तर हे काय करायचे, देव नुसतं पाण्यात न काढायचे. काय पण नको सांगू. काय पण नाही, मला माहिती. हा त्यावेळेस काढले असेल, त्या टायमाला आपलं घर बारीक होतं ना. छोट, मग बारीकचा संबंध काय? काय देव कसे धुतले पाहिजे कसे? तेव्हा पण मी सांगायचे. आता धुतात मग, पण आता तुम्ही तर करतच नाही, सहसा मीच करत असते. मग तेव्हा पण तुम्ही काय करायचे, एवढं सांगून सुद्धा देव. मग मला असं कसं, पितळ्याने धुणे, पितांबरीने धुतल्याला छान निघतात ना देव, चमकतात. बघा कसं चमकावला ग्लास, क्या बात आहे. तोंडाला लावती का माझ्या पितंबर? चमकल म्हणजे. सगळ्यांनी पितांबर लावूनच गोरे झाले असते मग, आहे ना. ठीक आहे, घासा घासा घासा. आता हिने मला एक काम सांगितलं, जाऊ द्या हिला एक एवढ्या बिचारीला हात करू लागतो, नाहीतर रडाय बिडायची उगाच. कशाला रडण, मी करू शकते, पण तुम्ही बोलले म्हणून मला तुम्हाला सांगायचं ते. मला तुझी किव आली म्हणून बोलले मी तुला. काय काय ते वाले तुम्हाला आता बघून किती करायचं तुम्ही, मला बघायचं ज्यादा. काय बघायचं? तुम्ही किती करता. अरे यार, चॅलेंज लावती का आपल्यासोबत? हे बघ, घंटी शाळेत सुटली त्यांची, आरुची पण सुटली. आता 2:30 वाजलेत. आपण भात गरम करून जेवून घेऊ आपण. चालते तर चला गाईज. मला ही जी क्यू आली आहे, म्हणजे थोडीशी बिचारी म्हणतो ना आपण, त्या बिचारीमध्ये कन्वर्ट करूया आपण हिला. आणि हे भांडे बिचारी तेवढे लावतो तिकडं मी, आणि आरुषला जाऊन आणतो. म्हणजे हे जेवण बनवून आणि आम्हाला खाऊ घालन, आणि परत खाल्ल्यानंतर उठन आणि परत तेच कामं करत बसत. पटपट करायला लागेल ना मला. पटपट करायला लागेल. तर चला गाईज, आता काय करते मी, पटपट सगळं घासून. बघा ना जेवून कसे मस्त झोपलेत. मी यांना काहीतरी काम सांगितलं होतं आणि निवांतमध्ये झोपून गेले. आणि इथं बघा ना माझं काम जरा उरकत आलं होतं, पसारा, आणि ह्यांनी असे ताणून झोपलेत. आता झोपून देते, पण मी ह्यांच्यावरती असं ताण काढणार आहे ना. आता बघा, आता मी या ट्रॉल्या वगैरे धुवून घेतले. हे व्हिडिओ शूट मी माझं केलं, कारण की व्हिडिओ काढायला कोणच नव्हतं. बाकीच्या सगळ्या ट्रॉल्या वगैरे मी सगळं धुवून घेतले. तर फायनली माझे भांडे तर सगळे धुवून झाले आहेत, वरच्या ट्रॉल्या खालच्या धुवून झाल्यात, वरचे किचनचे वरचे जे काच आहेत, ग्लास वगैरे, ते सगळं काही वरचं पुसून झाले माझं. आणि आता मी घरातली साफसफाई जी राहिली ती करणार आहे.
तर आता भांडी वगैरे घासून झाले, किचनची फरशी पुसून झाली आहे. तर आता मी भांडे लावायचेत मला आणि मी ह्यांना आता उठवलं आहे की मला मदत हवी होती भांडे लावण्यासाठी, म्हणून मी ह्यांना आरुषला बोलून घेतलं की मला हेल्प होईल. आणि मागच्या वेळेस पण मी घासले होते, त्यावेळेस मला या दोघांनी मदत केली होती आणि माझे पटपट भांडे असे लावून झाले होते. काय आलं? हा काय झालं? काय बघते? बसली. तर फायनली माझं सगळं काम झाले आणि बरोबर 7-10 मिनिटं झाले. मी तोंड वगैरे धुतलंय, फक्त अजून म्हणजे फरशी वगैरे सगळं म्हणजे सगळं क्लिअर केले. मी अख्खं घर स्वच्छ करून टाकले, पूर्ण फरशी पुसून बाहेरचं पुसून घेतलं, इथलं बाहेरचं. कपडे पण सकाळी धुतले होते, म्हणजे वॉशिंग मशीन आहे म्हणून ठीक आहे. आता हे सगळे काचेचे भांडे धुतले आणि लावले. हे सगळं जे झाडं दिसतात हे यांनी शूटमध्ये घेतलं नाही, तर तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच की हे झोपले होते. मला लय राग आलता, हे झोपले होते. विशाल तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. झाडं सुद्धा मी धुतले, सगळे जेवढे झाडं होते ते धुतले आणि ते सुकले. तर व्हिडिओ शूट करायला कोण नव्हतं. माझी तब्येत ठीक नाही, तुला माहिती नाही का? माझी तब्येत ठीक नाही. ठीक आहे, आज बरे होते तुम्ही, एवढं काय. मला माहिती ना, मी थोडी सांगतोय तुला. मधमाशी पण आली, कधी बाहेर जाते काय माहिती. कुठे ते काय फिरते. सो फायनली अख्खं झालंय हिचं सगळं आवरून. तर बिचारी 11 वाजता लागली होती आणि माझी तब्येत खरंच बरी नव्हती. माझं पडलं, ह्याचं स्टँड पडलं ऍक्च्युली, हे सगळं धुताना ते पडलं. आता मी उद्या नवीन आणून लावेल. मी फ्रीज सुद्धा पुसून घेतला आज. त्याच्यामध्ये आमचे चेहरा दिसतात. पण पुसला, बाहेर ना रोजच पुसते हो मी. हा चेहरा दिसतोय ना मग. बाहेर ना रोजच पुसते दिसतो की नाही? है ना आरुष, रोज दिसतो ना. वरती बघ. तर हे अशा पद्धतीने आम्ही लावलंय. ऍक्च्युली यांनी काच नाही आणली, काय म्हणतात ते काच तिकडचं नाही आणली. सर बा सुन रुबिया तुमसे प्यार हो गया क्या करे. अशा पद्धतीने मी हे सगळं लावलं. सुनने को ये तरसता था दिल, चल जल्दी से शादी करे मैं तेरे टांगे वाला. आमचे चमचे तर केवढेच, किती चमचे आहेत आमचे. चांगल्या पद्धतीने लावले सर. काय मी भांडी लावलेत सगळे, आतमध्ये लावून टाकलेत भांडी. सगळं किचन वगैरे स्वच्छ झाले फायनली. आणि खरं तुम्हाला पण माहितीच असेल, घर स्वच्छ झालं तर किती छान लागतं. खरंच लय छान दिसतंय यार. लय सुगरण बिचारे एवढं कष्ट केलं. धुवून टाकायला लागतील मला आता. हा आवनीचे हो हे पण चमकतील आहे ना. हो हे पण चमकतील. आता मी काय करते, उद्या तर बघू, उद्या जमलं तर उद्या धुवून टाकते. अरे अजून बसले नाही मम्मी, बसली नाही अजून. किती वाजल्यापासून काम करते माहिती तरी का तुला? माहिती. कधी? 5 वाजल्यापासून. अरे 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 काय बोलतो तू? शाळेत किती वाजता गेला? तू जेव्हा शाळेत गेला ना स्कूल मध्ये, तेव्हापासून ती काम करते. तोंड बघ तिचं बिचारीचं किती थकली आहे. मी आता परत तिला कामच करायचं. आता परत उठायचं, स्वयंपाक करायचं, स्वयंपाक झाल्यानंतर ते खाल्लेले भांडे धुवायचे, तेच रुटीन. परत उद्यापासून परत तेच चालू. खा मम्मी, सांडू नको फक्त. प्लेट मधनं पण बाहेर नाही सांडायचं का तू. तर गाईज कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. आपण आता हिचं डेली रुटीन पण घेणार आहे, जे पूर्ण रुटीनचं आहे, जे मी तुम्हाला तोंडी सांगितलंय. तोंडी सांगण्यापेक्षा आपण ते घडून दाखवू. ते सगळं पुसून खरं तर ते तुम्हाला माहिती असेल, मला त्याचं नाव नाही आठवत.
हे गॅसला बघा खूप घाण जमा होते आणि ते स्प्रे असतो हम्म. स्प्रेने ते घाण निघती. हम्म. मला त्याचं नाव नाही माहिती. ह्याच्या आतमध्ये व्हाईट कलरची बॉटल आहे. मी म्हंटल म्हणजे मी कालच ऍक्च्युली ही किचनची स्टाईल धुतली होती म्हणजे घासली होती पूर्ण. मग मी विचार केला आता फक्त त्याच्यावर तो स्प्रे मारून पुसून घ्यावं. तर त्याच्याने मला एवढा त्रास झाला. मला असे होलहोल पडले होते माहिती का जे हे होत होतं त्रास. ऍसिड असेल मे बी हा. ते नव्हतं. मग मी नंतर मग काय केलं पाण्याने परत सगळं वॉश करून घेतलं. काचा वगैरे धुतल्या सगळं. खूप छान खूप छान खूप छान बनवलंय तू. पोळ्या वगैरे धुवून घेतल्या. ते पण मी माझं पर्सनल शूट केलं. आता काय करणार हे. अरे तब्येत बरी नाही राव. काय राव अवघड रावले बाय. आयला म्हणजे बरं नाही तरी पण झोपलो असेल ना. रोज थोडी झोपतोय. रोज झोपता तुम्ही रोज. तुम्हाला वाटत असेल रोज झोपता तुम्ही. रोज रोज कुठं झोपतोय हा. किती दिवस बरं ठीक आहे. आज बरे होते तुम्ही. अरे पण माझे आता 4-5 दिवस झालं. हा, पण आज तुम्ही बरे होते आणि आता पण बरे आहेत तुम्ही. कोण म्हणते आता दुखतंय मी तुला सांगत बसू का शब्दाला माझं हे दुखते मला ते दुखते. बोललेच नसते. कशाला बोलले नसते. घे फायनल चल. तर कसं झालंय आमचं घर स्वच्छ झालंय का नाही. फक्त आता एक राहिलंय ते माझ्या मुलांनी लय भिंती घाण करून टाकल्यात. आता त्या ती आता पेंट मारल्याशिवाय तर काय स्वच्छ होणार. पेंट नाही आपण आता हे लावणार आहे घरामध्ये. बघू आता लगेच तर नाही होऊ शकत अजून. हे नवीनच बघतो आता आरुषाची आटा लालचं काहीतरी. तर काही चलो बाय बाय. बाय बाय. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि भरपूर सारे चांगले चांगले कमेंट करा. तर तुम्हाला सुद्धा म्हणजे तू बोलू शकते तुम्ही सुद्धा असंच काम करता का असं राबता का घरात. करतात भरपूर लेडीज. हा मग त्यांचं मन कसं वाटत असेल त्याची फिलिंग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्याची फिलिंग त्यांना वेगळी असते. माझी आहे ती त्यांची पण असते. फिलिंग म्हणजे नवऱ्याला म्हणजे मला आता तू म्हणजे नाही, ते सगळ्याच लेडीजची फिलिंग असते. हा ना. जेव्हा आपण राबत असतो आणि मी झोपलेला असतो बसलेले असतात, झोपलेला असतो किंवा झोपलेले असतात हा. तेव्हा काय मस्तकात आग जाते ना ते त्यांनाच माहिती आणि तो बाहेरनं जेव्हा जेव्हा राबून येत असतो तेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा त्याला काय वाटत असेल मग. पण ह्याचं पण घरीच आहे ना आता. आत्ता घरी आहे मग? आता त्यातल्या त्यात मला बरं नाही म्हणून घरी आहे. मी काय बाहेरचं मी आता बाहेरचं पण करते ना काय काय गोष्टी. हा मग घेतो की मी कुठं नाही म्हणतोय. मग आज तुला सुट्टी होती म्हणून तर म्हणलं ना कशाला करतीये. म्हणजे तू असं बोलून दाखवायला मला. मी बोलून नाही दाखवलं तुम्हाला. फक्त मी झोपले ना तुम्हाला मी 2 कामं लावले. गोळी खाल्ली होती मी. जाऊ द्या ना पण 2 काम. हा. त्यातले एक काम तरी केलं असतं ना. कुठलं 2 काम लावलं ते होतं? काच कट करून आणि ती केलीच नाही शेवटी. एक काम झालं अजून दुसरं. आणि भांडे लावायला मदत केली तुम्ही. म्हणजे भांडे आणून दिली मला. हा मग नाही दिली का मग. मग दिली ना भांडे आणून दिली आरुषनी तुम्ही आणून दिली मला आतमध्ये. मग मी लावली. तेवढे ह्यांनी मदत केली पण एक दुसरं 2च काम लावलेले त्यातलं दुसरं काम नाही केलं त्यांनी. हा ते काच बघू. चलो आता ते होणारच नाही. उद्या बी संडे. उद्या भारत स्वातंत्र्य झालेला दिवस आहे ना. 26 जानेवारी सकाळी जायला लागल. तर चलो गाईज कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि ही काय माझ्याबद्दल बोलतच राहते ते मनाव नका घेऊ. माझी तब्येत बरी नाही तर मी करत असतो. आता करून सुद्धा जर माणूस असं बोलत असेल तर खरं वाटतं माणसाला. केलेलं सांगितलं की मी तुम्ही काहीतरी केलं म्हणून. हा मग त्याच्यापेक्षा जास्त भर पडली न केलेल्या ते टोन मध्ये समजत होतं. सांगतील पण तुला. पण तुम्ही मला खरं तर ज्यावेळेस मला गरज होती तुमची त्यावेळेस. ठीक जाऊ आहे द्या जाऊ द्या. चलो बाय बाय. आता यांची उद्या शाळा आहे का. यांचे कपडे धुवायला टाकले. बरोबर. आता मशीनला. अरे तू व्हिडिओ एंड कर. बाय बाय. आता लय करत. बाय 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 बाय.